हॅलो, तर रात्रीचं स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये। तर सकाळी खेळे आले होते घरी आणि आता रात्रीच्या वेळेस नमन असतं आमच्या सानेवर, गावचंच नमन असतं, ते गावकरी सादर करतात। तर ते नमन बघायला चाललोय आम्ही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बॅटऱ्या चालल्यात नमनला सगळ्या, बघा कशा अंधारात आहे का काय। आम्ही बघा, आणि चंद्र बघा किती मस्त आलाय, पौर्णिमेचा चंद्र। माळली ह्यालाच घ्या, ह्यालाच घ्या। पोहोचलो सानेवर। प्रेक्षकांची गर्दी बघा, आधी सगळे येऊन बसलेले। शिवशंकर झांजगी नमन मंडळ देवरुख।
राजापूर सादर करीत आहोत शिवशंकर झांकी नमन मंडळ पूर. भावंतरी गे तू देवा 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 सोमेश्वरा भक्तिरूपी आचंद लागला हो. भावंतरी गे तू देवा 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 सोमेश्वरा भक्तिरूपी आचंद लागला. तुझी आज दिन रात लाभो आम्हाले करा, तुझी आज दिन रात लाभो आम्हाले करा. खेळ रंगण्या येर देवा सभा रंगणा, भावंतरी गे तू देवा 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 सोमेश्वरा भक्तिरूपी आचंद लागला. देवा 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 सोमेश्वरा भक्तिरूपी
धनी तर मुंबई आहेत, पण आपले सासू सासरे मला भरपूर त्रास करतात, त्यामुळे घरी निघून चालले आता. तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी बायको गेली माहिली आणि मला गावावरून कार गेली आणि बायकोच्या भेटीसाठी मी एवढा टाकळी आलो, टाकळीने इकडे आलो आहे. बैठकीमध्ये गेले कसं बरं वाटतं ना. ये या असतो मला का असतो मला समजत नाही. काय ग माया कशाला अहो धनी तुम्ही असे अरे मी शेतात म्हणतो असंच असतं. आता काही असं असतं तुम्हाला मला फसवलं. तुझ्या आई बापाने सांगितले काय माझा पोरगा तिकडे नोकरी करतोय मुंबईत रूम घेऊन, तुम्ही माझ्याकडे घडी होता. आता मुंबईत नोकरी करतोय काय करतोय ते मलाच माहिती असेल. अहो तुमच्या आई बापाने एवढा मला त्रास दिलाय, सारखे पैसे माग हे कर ते कर. मी कंटाळून माझ्या बाहेर निघालोय. तुम्हाला एक पत्र पाठवून तार दिली होती, ती भेटली ना. हे म्हणून मी धावत आलो. असं कसं ते धावत आता मी ट्रेन भेटणार, तिची तिकीट काढणार. पण आहे ना तुला हवं कसं आहे हवंय काय पांढर असं खातच काय. मला म्हणजे बसवून मला वाटलं माझ्या त्याने आपल्या गोगलेच्या म्हशीच राखतोय असंच मला वाटलंय काय. अहो जरी पान खाऊ आपण आठ बघायचे काय मी करू, बाहेर जाऊ की तुमच्यावर जमू. तू बाय माझ्या बरोबर तू गेलीस तर माझं सगळंच गेला. गेलं कुठे नको तू आपलं चल माझ्या बरोबर ती बाय आपण जाऊया. जाऊया 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 जाऊया. मग ते आपले पोर आहेत ना त्यांना काय करायचं माहिती काय, की गणपती महाराजांची पूजा करत सांगूया आपण. चालेल चालेल तसं करूया. दादा पोरा बाबा. गेले तू सांभाळ ना बाबा तू सगळ्यांना म्हणजे बरं होय. आता आपण जोडीन जाऊया. चुकले ना कुठे होय या समजलं आमचा चाकरमाने काय करतोय. आता तेच म्हणून सांभाळते मग तू बिचारा घरी म्हणजे माझी हात आपल्याला सांगितलं चला ओंकार स्वरूप
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा फणींद्र माता मुकुटी जयाळे कारुण्य सिंधू भवदुःखहारे तुझ वीण शंभो मद कोण तारी तुझ वीण सोमेश्वरा मद कोण तारी पार्वती शिवनंदना मोरया गजवदना पार्वती शिवनंदना मोरया गजवदना स्वप्नात रे रूप रे तुझ्या मंदिरात अनुभवले स्वप्नात रे रूप रे तुझ्या मंदिरात अनुभवले तुला
साऱ्या चराचरा आरती माझी गोड मानून घे सागरा परी सुख पदरात आरती माझी गोड मानून घे सागरा परी सुख पदरात रे स्वप्नात रे रूप भोजी रे तुझ्या मंदिरात आज अनुभवले स्वप्नात रे रूप भोजी रे तुझ्या मंदिरात आज अनुभवले ओवाळीत तुला श्रीगणा आज रे आरती उंदीरला घाबरलेला तो खरंच. हॅलो हॅलो मोरया मोरया मी बाळताने तुझी सेवा करू काय दाने अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी तुझ मला हवा गणपती देवा तुझ मला हवा तुझं जग वावच वाटतंय मला रे वाटतंय मला एका वर्षान पाहुणा आयलाय गणपती माझ्या घरा एका वर्षान पाहुणा आयलाय गणपती माझ्या घराला एका वर्षान पाहुणा आयलाय गणपती माझ्या घराला एका वर्षान पाहुणा आयलाय गणपती माझ्या घराला एका वर्षान पाहुणा आयलाय गणपती माझ्या घराला
गाव जगविला चला पोरेनो जाऊया बाजारला या कोंबड्याने गाव जगविला चला पोरेनो जाऊया बाजारला La 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 मधुर गाणं गवबिंदू आणि तारा त्यात भेदून रविकिरण पहाटेच्या प्रहरेला कोकिळेचे मधुर गाणं गाई गुरांच्या पाऊल खुल्या राधे उशीर का झाला सतरांची माझ्या अंगणी निघाले राबोळी पहाटेला पशुपक्षी बेटी भरारी उंचावाळी किरणांची सतरा
बेटी बारारी उंचावारी पान फुलांचा शोभून दिसे असा सुंदर रेखावा रात पुनवेचा चांदवा साध करून राधाबाई मठ जाते गलागाराला रात पुनवेचा चांदवा वारे गुळगुळगारवा पुनवेचा चांदवा वारे गुळगुळगारवा काग म्हटलं राधा आज मथुरेचा बाजार आपण साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चालल्यात. हो पण आपल्याला आज मुळीच माहित नाही. मलाही माहित नाही. ती वरच्याची मावशी बघ तिला हात मारून बघ बघ मावशी अगं ये मावशी आले ग आले आले ग आले काग चंद्राग काग सुंदराग काग चंद्राग काग सुंदराग मला गग मारले माझ्या नवऱ्याला कारभाराला घर दुधा मी पाजते काग चंद्राग काग सुंदराग मला गग मारते माझ्या नवऱ्याला कारभाराला घर दुधा मी पाजते काग चंद्राग काग सुंदराग मला गग मारते काग चंद्राग काग सुंदराग मला गग मारते माझ्या नवऱ्याला कारभाराला घर दुधा मी पाजते माझ्या नवऱ्याला कारभाराला घर दुधा मी पाजते माझा नवरा म्हातारा धने नवरा म्हातारा धने त्याला बघाया नाही घरी कोणी माझा नवरा म्हातारा धने त्याला बघाया नाही घरी कोणी काग चंद्राग काग चंद्राग काग चंद्राग मला गग मारते माझ्या नवऱ्याला कारभाराला घर दुधा मी पाजते माझ्या नवऱ्याला कारभाराला घर दुधा मी पाजते माझ्या नवऱ्याला कारभाराला घर दुधा मी पाजते माझ्या नवऱ्याला कारभाराला घर दुधा मी पाजते. एक माझा मित्र उदू पागार तो मला भेटला आणि मला मावशी तू जाऊ नकोस माझं नाव घे. तिथं नाव असं घेतलं पण झकास घेतलं. अहो हे बघा सुंदर सुंदर आगनाचे वाकडे तिकडे पाय मी आणताना उदू बागार पिऊन तिथे गटरात पडला की असं मी बघायला गेलो तर भेटलाच नाही मला कुठे. अगर आता का मला आम्ही 7 मथुरेच्या बाजार झाले पण आम्हाला वाट मुळीच माहित नाही बघ तुला हात मारली. अगर आता हे बघ मी तर बाजारला माझ्या नवऱ्याला कसं तरी टाकून आले का तर काहीतरी पाजून आले. तुला माहितीये ना माझा नवरा दिवसभर बिचारा मस्तपैकी फिरतो पण रात्री कधी बसतो. त्याला संपादना मी कंटाळते. पण हे बघ आपण बाजारात जायचं पण साऱ्या माझ्या धाकात हे बघ पण बाजारला घेतलं पण तुम्ही काय विकलं घेतलं मी घेतलं बघ दूध. अगं हिरा तू काय घेतलं मी घेतलं लोणी. अगं दादा तू काय घेतलं मी घेतलं दूध. चला आपण निघून जाऊया. आम्हाला सरांनी विचारलं तू काय घेतलं ते सांगितलं पाहिजे
आता मी झाले म्हातारी, आता मी काय बोलणार? सांगितलं पाहिजे. अगं हे बघ मी सांगू, अगं हे बघ आता शिमगा आलाय, आता शिमगा आला ना, हे बघ घेतली बकऱ्याची हड्डी चावायला, हे बघ घेतली बकऱ्याची हड्डी आणि नेसले बघ आबाची थैली. चला आपण निघून जाऊया. बरोबरावर जाऊ बाजारी अशी राधाई सांगे ग, चला हिराणी तारा ग गाठ भरभर चढू ग, चला हिराणी तारा ग गाठ भरभर चढू ग, स्वर्गोगेच वर तारानी लगबगीने उठला नारी, स्वर्गोगेच वर तारानी लगबगीने उठला नारी, बरबरावरा जाऊ बाजारी राधाई सांगे ग, बरबरावरा जाऊ बाजारी राधाई सांगे ग, चला हिराणी तारा ग गाठ बरोबर चढू 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 ग. किरणे पडली फुलावरती जास्वंदी काळी मोहरली, जास्वंदी काळी मोहरले, जास्वंदी काळी मोहरले, वाट दुखाची अडवळणाची मनोमनी बासली, मनोमनी वाजले, मनोमनी वाजले. किरणे पडली फुलावरती जास्वंदी काळी मोहरली, जास्वंदी काळी मोहरले, जास्वंदी काळी मोहरले, वाट दुखाची अडवळणाची मनोमनी बासली, मनोमनी वाजले, मनोमनी वाजले. पोरी चालल्या ग बाजारी, पोरी चालल्या ग बाजारी, चला हिराणी तारा ग गाठ बरोबर चढू ग, 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 स्वर्गोगेच वर तारानी लगबगीने उठल्या नारी, स्वर्गोगेच वर तारानी लगबगीने उठल्या नारी, बरोबरावरा जाऊ बाजारी राधाई सांगे ग, बरोबरावरा जाऊ बाजारी राधाई सांगे ग, चला हिराणी तारा ग गाठ बरोबर चढू 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 ग. वन्स मोर आलं या गाण्यासाठी, तर गायकाला पुढं येऊन गाणं म्हणायला सांगितलंय. किरणे पडली फुलावरती जास्वंदी काळी मोहरली, वाट दुखाची अडवळणाची मनोमनी वाजली, मनोमनी वाजले,
अरे जरा काय बोलतो काय सांग तरी मला. गवलनी कुठेतरी जात आहे. अरे दीपावली काय झालं माहितीये काय, 360 गोपिका मिळून थाट माट करून मथुरेत बाजार चालले बघ. त्यांना अडवायची कामगिरी आम्ही दोघांना सांगितलेली आहे. माझ्या भाऊ काय जपायची नाही. काय माणूस आहे हा, शब्द नाही का एवढा चांगला पोरका जमणार नाही. अरे मी म्हातारा माणूस काय करणार. अरे इकडे इकडे तू जपणार नाही. माझ्या भाऊ जपायची नाही. तू जपणार नाही मला जमणार नाही. जा राहू दे. काय राहू दे, राहू दे काय. अरे दीपावली मोठी कामगिरी सांगितली आपल्याला, तू जपणार नाही. माझ्या भाऊ जपायची नाही. बरं तुझ्या जोडीला कोण आहे काय. एक आहे पण जरा लांगडा आहे. अरे लांगडा तू अंगडा कसं बसून मला गवले अडवून देस. हाक मारू मग. हा माझी मला मॅप मारतो. त्याला बरोबर. अरे ये हा लवकर. अरे तू हाक मार. तू पण पाठी जातो मी. हा बघतो कुठे आहे तू. फिरत होतो गाई गुरांच्या पाठी, आहे पायानं लंगणार पेंड्या हातात मोडकी काठी, आहे पायानं लंगणार पेंड्या हातात मोडकी काठी. रानावनात फिरत होतो आई गुरांच्या पाठी. रानवनातून फिरत होतो, हे रानवनातून फिरत होतो गाय गुरांच्या पाठी, आहे पेयानं लंगणार पेंड्या हातात मोडकी काठी, आहे पायानं लंगणार पेंड्या हातात मोडकी काठी, आहे पायानं लंगणार पेंड्या हातात मोडकी काठी, आहे पायानं लंगणार पेंड्या हातात मोडकी काठी. मनात होते यमुना तिरीवर जाऊन डोले मिठो पावे, जाऊन डोले पावे, जाऊन डोले झोपावे. मनात होते यमुना तीरावर डोले मिठून झोपावे, डोले मिठून झोपावे, डोले मिठून झोपावे. माझ्या मनाला वळणारे स्वप्न सुंदर पहावे, स्वप्नाचे पहावे, सुंदर स्वप्न पहावे. एवढ्यात वेड्या काय कोणी आलो तुमच्यासाठी, एवढ्यात वेड्या काय कोणी आलो मी तुमच्यासाठी. पायात लंगड्यासाठी हातात लडकी काठी, आहे पायाला लंगणार पेंड्या हातात मोडकी काठी. आहे रानावनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी, रानावनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी, आहे पायाने लंगणार पेंड्या माझ्या हातात मोडकी काठी, आहे पायाने लंगणार पेंड्या माझ्या हातात मोडकी काठी. रानावनातून फिरत होतो, हे रानावनातून फिरत होतो गायांच्या पाठी, रानावनातून फिरत होतो गाय गुरांच्या पाठी, आहे पायाने लंगडा मी पेंड्या माझ्या हातात मोडकी काठी, आहे पायाने लंगडा मी पेंड्या माझ्या हातात मोडकी काठी. अरे पाणी काय पांढरा पाडा आहे तो. हा ते कांबळा आवड येत आम्ही सगळं नॉर्मल असतो तुला आम्ही कशात बोलवलंय. माझी दीप जोडली. हा आता गरमी होते ना मग तिथे बोबडी व्हायला लागली थंडी तू. हा आम्ही कशात बोलू माहितीये काय. पण तू असा का काय बोलायला लागला. अरे त्यात काय झालं. काय आलं तो आम्ही आईचा ओतात होतो ना. आईच्या होतात होतात ओतात आईच्या पोटात पोटात. तेव्हा माझ्या आईने हातात
काय का त्या आईच्या पोटात आहे काय काय आयन हातान खाल्ला ते काय म्हणतोय अरे हो काय 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 बोलला आईच्या पोटा होतो तेव्हा हात तोंड खाल्ला म्हणजे हाता खाला काय पोत खाला म्हणजे हाता झाला पुढे बोल काय तो हातान नाही ले कुकुता मारतान हातान खाल्ला असं पण बोलायचं कुकू म्हणजे पांढरी कोंबडी मटण खाल्ला वा ऐका मंडळी काय माहितीये काय आता काय म्हणतात ना मुंबईला जे चिकन गुनी आलाय तेव्हा ह्यानं मटण खाल्ला चिकन कोंबडीचं काय करायचं ह्याला काय नाही ले माझ्या आयन खाल्ला आयन खाल्ला होय तू नाही खाल्लं तुझं मग तू कुठलं सकू अरे सकू नाही अरे तुला काय ऐकायचं अरे अरे हडको माझ्या कला कुकू जवळ माझ्या आईच्या होतो ना ले म्हणजे आईच्या होतं ना पोटात सकू माझ्या खात्यात लागलं म्हणजे त्या आईच्या पोटात होता हा तेव्हा चिकनचं मटण खाल्ला ते हडकोच्या आईच्या पोटात अडकला कशा होय ना माझ्या सकू लागलं तेव्हा मी झोपल्या तेव्हा तुम्ही झोपल्या हा सकू माझ्या खात्यात आलं बरं असू दे झोपल्या हा पुढे मला बोलवलं का त्याला पण एक शब्द सांगायला सांग बाय फक्त खायला आला एवढा पाच बोल होतं पोट तुला नाही जेवलं उंटीन काय कामात आहे अरे आपल्या तिघांना आम्हाला दोघांना काम सांगितली होती म्हणून आम्हाला झेपली तुला बोलवलं जेवलं नाही तेव्हा मला तू पण हळू दोघांनी जेवलं पदवर काय काय मी म्हणता का तू म्हणता अरे आम्ही उंची मोठा आहे पण आमची तू मोठा आहे अरे बापले मी तेच बॉडी जायची हे पूर्ण स्टील बॉडी आहे मला कान तरी थोलून सोलून तर घ्या सोल बुक अरे होय 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 ऐकून घ्या अरे दीपावली कामूर सांगितलं आम्हाला कुणी आपल्या बाप्पानी होय दिले तोंडी 16-17 गवळणी हा थाट माट करून हा मथुरेचे बाजार चालले त्याला आपल्याला अडवायचं आहे भरल्याचा पेकडीचा दोंदमो भरल्याचा पेकडीचा दोंदमो भरल्याचा पेकडीचा डोईत गजरा माळून छान डोईत गजरा माळून छान बाई बोलिया बोलीचा दोंदमो आम्ही दोघांना डरवतो भरल्याचा पेकडीचा संसाराच्या गाठाला एकीच बळ देईल बळ जीवनाच्या परिपाठाला काट्यावरती गुलाब फुलती काट्यावरती गुलाब फुलती त्यात बोध घ्यावा जीवनाचा काय बोल माझे काय अरे बोलतो टेम्पर एवढा अरे सुंदर दरवल तुम्हाला ती एवढा सुगंध दरवल तुम्हाला ती मी झोपलाय ना ते मला काय करा फक्त काय झुणका ढवलतो एवढा टँकर मला ए बाबा ये तिथे काय नांदा माझ्याकडे पेंद्या जेवलं नाही आज तुझं दाखव ए दाखव 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 याला दाखव
बाबा दाखव रे दाखव माझी काठीने बघ असला चांगला तो मला तो बघ बघशील ना डोळे फाडून बघ पुढे दोन बसतात 17 16 18 बसली ही माझी काठी आहे ना तुझी ताती माझी काठी दुसरी नव्हे माझी काठी बघतो होय ही काठी फिरल हा दादा तुझं फिरव तसं मी बघतो काय बघितली तू जसं फिरवशील तर अरे मी माझी काठी फिरवीन तशी नजर फिरव तू जशी तुझी ताती फिरवतील तसा मी मी बोलला मी हजल्या बोललो चांगल्या अरे चांगल्या बोला काय बोलतोय तिच्या हडको लागलं पटपटू कुठे बसला काकडी बोलते पार्टी जाऊ दे शेती सायन तू कोण आहे ती बघ ती अलीकडे मला माहिती आहे तुझा ए मावते तू आलेली तुतून आणि जाणार ग तिथं अरे काय बोलतो या मेली तुझे कान गेले आणि तुतून आणि जाणार तिथं आलेली कुठून जाणार कुठे सांगतोय मी तेच विचारतोय तू तुतून कुतून आता नंतर डबली केल म्हणजे मी आता डबली नाही ग तुला आता तुला मराठीत सांगते आपली सादरी का तुझी काय हाडकू अडकलं मी सरळ सांगते तुझी भाषा बोलल्या अरे बाप हिला आता पटकन खाणार बोलते आता मॅथल झाला काय मॅथल झाला मला माझा काय माझा मॅथल झाला तुला मारला तो मला घरला कुणी तुला मारला कुणी मारला अरे मेल्या बघ त्याला काहीतरी सांग काय बोलतोय तू मेली विद्या सांगितलं आलेली धोतल्यातून जाणार मुतलीच्या मला हे मावशे ती काय बोली माहिती काय 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 बोलली ती आलेली धोतल्यातून नाही नाही ती म्हणले आली आम्ही गोकळून जाणार मग तुझ्या बाजाराला अरे मी पण तच सांगितलं हा बोल हाडको तुला ऐकायला येत नाही काय वाजवतो आता बोल माझ्या असं दापल होतं आणि मथुरेला आता ऐकलं ना आलेला गोकुळातून नाव अरे मुद्दे मला नव्हे अरे आले गोकुळाला मथुरे बाजारला आता काय करायचं ते जाऊ दे आपल्या बाबांना काय ते जाऊ दे तुला सांग आमच्या हुकमाचं जाता येणार नाही हे मावते तुला कळतो नंतर आला तुला जाता येणार नाही आणि तुमच्या हुकूम मध्ये काय तुम्ही आहेत तरी कोण एवढं धावू त्याला घेऊन आलो तर माहिती नाही आपण दोन सांगतो अरे दोन नाही तुम्ही तीन आहेत मेली तुझा मी त्याला विचारतो तुझा काय करणार दोन म्हणतोय आता आम्ही त्याच्या संत संवड येतात आम्ही कृष्णदेवांच्या संगतीच्या सौंदली आता तुला पैसे देऊ तुझा नाही सोगडी नव्हतं
ए बाबा ए पुढे 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 थांब ना पहिले दे किती तो अबे इथं किती हे राहू दे तुझा किस्सा मोठा आहे आम्ही किती सांगते संगीचे जंगली सोंगड आहे तुझा कायदा असेल तर तुम्ही सांगा आता कांदे होते तर परवा आईने देऊन टाकला आणि कुठले होते परवा बसला होता बाजारात बाप रे आईने फेकून दिला आता तुला मी सांगतो तू काय म्हणतोय कांदे घेतलोय पुसलोय आईने माझ्या फेकून दिला माझ्या चिंता त्याची नाही बोलली ती मावशी अडविल तुम्हा कृष्ण मुरारी नंदाचा गिरधारी गोकुळचे अनमोल धन कानेत कंसाच्या घरी हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा कायदा ऐकून घ्या या पेंड सुदामाचा हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा कायदा ऐकून घे पेंड सुदामाचा हुकुम गोकुळच्या नंद किशोराचा कायदा ऐकून घे पेंड सुदामाचा जाऊ नको बाजारी घरादे फिरून ये माघारी अडविल तुम्हा कृष्ण मुरारी नंदाचा गिरधारी गोकुळचे अनमोल धन कानेत कंसाच्या घरी हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा ऐकून घे पेंड सुदामाचा सोडून आमची वाट भरले गोरस माट उशीर होण्या आधी आम्हाला चढूया मधुर घाट चढूया मधुर घाट चढूया मधुर घाट जाऊ नको बाजारी घरादे फिरून ये माघारी जाऊ नको बाजारी घरादे निघून ये माघारी गोकुळचे अनमोल धन कानेत कंसाच्या घरी गोकुळचा नंद किशोराचा दृष्टाच्या दरबारी जाऊन भोगणारी येईल काना मारील कडा तुमच्या माठावर तुमच्या माठावर तुमच्या माठावर जाऊ नको बाजारी घरादे फिरून ये माघारी गोकुळचे अनमोल धन कानेत कंसाच्या घरी हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा ऐकून घे पेंड सुदामाचा हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा ऐकून घे पेंड सुदामाचा जाऊ नको बाजारी घरादे फिरून ये माघारी अडविल तुम्हा कृष्ण मुरारी नंदाचा गिरधारी गोकुळचे अनमोल धन कानेत कंसाच्या घरी हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा ऐकून घे पेंड सुदामाचा हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा ऐकून घे पेंड सुदामाचा ए माहिती तुला अरे आता मला चांगला बोलत नाही आता तुले आमचा कायदा पटला तुला काय पडला कायदा तू आमचा कायदा पटला काय तुला तुझा कायदा तुला पटला नाही टाइमपास तुझ्यावर आपल्या आम्ही थोडं नाचतोय काय म्हणते घाट चढून जमल्या होत्या माझ्या पुरी पुरी पुरीनं आपलं थोडं दमल्यावर बसा तुम्हाला वाकड्याकडे मी जरा बघते पोटू मावती माझा अडकलं कशात तू व्यायाम करतोय कर्मा बॉडी दाखवतोय बॉडी बॉडी आधी स्टील बॉडी स्टीलची स्टीलची आता उद्या बघतो मॅग्नेटिक बनवून दिला काय तुला त्याला बॉर्डरच पिरवठा केव्हा जास्त दिला बॉर्डर अरे उद्या उठ जोरा बसली अरे तू फारक्यामध्ये तंत्री पाहिजे माहिती आहे तंत्र खाणं वाकलं झालं पाहिजे खानू वागडाला होय अरे वागड्या माहितीये काय तुझी गाय तरी चुकली असेल
त्यामुळे तुला जायलाच लागणार. बरं मी काय म्हणतो, त्यामुळे हे बघ, याला कल्टी मारून तुम्हाला मला पाठवायलाच लागणार. काय माहिती काय, एवढा उंच आहे, खालून होऊन असा गोल. पण एक काम करतोय, बबली दाखवतोय ना कायमची, ती मला लाज वाटते जरा. मागणार बबली बघते. लाज नको माझ्या सोन्या. अरे बा तुझं नाव घेतो मस्त पैकी. मागे त्याचं माझा सोन्या आहे ना तू. कसा गुडगुड मथुरेचा कौसरा झाला, मथुरेच्या कौसराला, बातमी कळली मथुरेचा कौसरा झाला. एवढंच कारण म्हणजे पाहिजे आपल्याला. हॅलो हॅलो महालक्ष्मी विठलाई आई सौभाग्य दर्दिंग पावनाई. महालक्ष्मी विठलाई आई पुर गावाची पुण्याई न बघता संकटी धाव गे. पुर गावाची पुण्याई न बघता संकटी धाव गे. पुर गावाची पुण्याई न बघता संकटी धाव गे. पुर गावाची पुण्याई बघता संकटी धाव गे. पावनाई महालक्ष्मी विठलाई सौभाग्य महालक्ष्मी विठलाई आहे. पुर गावाचे पुण्याईने भक्ता संकटी धावले. पुर गावाचे पुण्याईने भक्ता संकटी धावले. सप्तलिंगी नदी काठी आहे मंदिर माझ्या देवाचं. मंदिर माझ्या देवाचं. मंदिर माझ्या देवाचं. हरे नमन बघून आता घरी चाललोय. आमच्या गावचं नमन आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.